हाय, हॅलो आणि नमस्कार सर्वजणांना. आज भरपूर दिवसातून वेळ काढला आहे. सख्या, मैत्रिणी म्हणा, त्यांच्या सोबत फिरायला जाण्याचा. सगळ्यात पहिला आहे देवदर्शनाचा पॉइंट आमचा. आम्हाला आदमापूर या ठिकाणी जायचं होतं. सांगली ते आदमापूर हे 87 किलोमीटर अंतरावर आहे. हेतून आम्हाला जवळजवळ 2 तास लागतील असं वाटलेलं होतं. पण वेळ कसा निघून गेला हे आम्हाला कळलंच नाही. जाता जाता आम्हाला आदमापुरात पोहोचल्या पोहोचल्या बाळूमामांची छान आणि सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळाली. ते बघून आमचा काही मोह आवरला नाही म्हणून आम्ही फोटो देखील काढले. आता पार्किंग थोडं लांब असल्यामुळे आम्हाला तिथून चालत जावं लागलं. आदमापुरात पोहोचल्यानंतर ना मी जवळजवळ 10 ते 12 वर्षानंतर इथे आले आहे. 2026 साल आहे ही आता. 2026 साली मात्र इथं सगळंच काहीतरी बदलल्यासारखं वाटतंय. एकंदरीत मंदिराची जी रचना आहे, मोठा परिसर झालेला आहे आणि मंदिराचं काम देखील छान असं सुंदर केलेलं आहे. मंदिराचा जेवढा काही आवारा होता, जेवढा काही परिसर होता, तो खूप मोठा वाटतोय मला. आणि मंदिर देखील एकदम मनाला शांत, प्रसन्न देणार आहे. सगळीकडे पाऊस पडल्यामुळे पाय घसरण्याची शक्यता आहे. आता पावसाळ्यातच आम्ही फिरायला आलोय. देवदर्शन आमचं या मैत्रिणींचं झालं म्हणून मंदिरातच देवाच्या दारात काहीतरी खावं म्हणून ते इथंच जेवण करायला बसलेले आहेत. आम्हाला आता देवदर्शन करून पुन्हा आपण याच मैत्रिणींजवळ यायचं आहे. पहिल्यांदा देवदर्शन करून घेऊया. मनाला खूप शांतता वाटते. देवदर्शन एवढ्या लवकर मिळेल असं वाटलं नव्हतं, पण छान असं दर्शन झालं. मंदिराचा गाभारा, एकंदरीत सगळा परिसर, इकडं बांधलेलं बांधकाम हे सगळं काहीतरी मनाला आनंद देणार होतं. पहिलाच एवढा एवढा गाभारा होता, आता भरपूर मोठा परिसर झालेला आहे आणि त्या मानाने मंदिर देखील खूप छान आणि सुंदर झालेले आहेत. इथपर्यंत आमचा आदमापूरचा प्रवास संपला. जेवण केलं आम्ही देखील आणि आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. आता आम्हाला जायचंय सवतकडा धबधबा म्हणजे सवतकडा वॉटरफॉल या ठिकाणी. तर ते असणार आहे पुढच्या लॉग मध्ये. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.